आणि आता बुलेटिनमध्ये पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। उद्धव ठाकरे यांनी सरकारला सवाल उपस्थित केलाय। देशमुख हत्या प्रकरणातील फोटो सरकारकडे आधी आले होते का? मुंडेंचा राजीनामा आधी का घेतला नाही असा सवाल आता उद्धव ठाकरे यांनी सरकारला उपस्थित केलाय। मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण काय? मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधून ठेवले होते का असा सवाल देखील आता उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। हे सर्व अधिवेशनाच्या काळात का समोर आलं? मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि 2-1 महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या, आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याच वेळेला त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही, हे या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आहे। मी एक संस्कार पाळणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्वास्थ्याबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही। मात्र नेमकं खरं कारण काय? कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय। त्याच वेळेला अजितदादा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे। तर नेमकं कारण काय? आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। तर उद्धव ठाकरे यांनी सरकारला सवाल उपस्थित केले। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, मात्र या राजीनाम्याचं खरं कारण नेमकं काय आहे हे त्यांनी आता सरकारला विचारलेलं आहे। मुंडेंचा राजीनामा आधी का घेतला नाही असा सवाल देखील उद्धव ठाकरे सरकारला करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।